नमस्कार. आज आपण आलेलो आहोत मगरवाडी तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर आणि प्रगतशील शेतकरी आहेत महावीर सावंत. हा जो आपण प्लॉट पाहतोय तो 7.5 एकराचा कांद्याचा प्लॉट आहे. 10 जुलैला मी पहिल्यांदा आलेलो आहे आणि 10 जुलै ते आज आहे 19 जुलै. 10 दिवसामध्ये 2 माझ्या व्हिजिट झालेत. त्यापैकी एक पहिल्या व्हिजिटला आपण टॉनिक दिले, दुसऱ्या व्हिजिटला तणनाशक दिलेलं आहे कांद्याचं. या 9 ते 10 दिवसामध्ये कांद्यामध्ये काय फरक पडला ते आपण स्वतः सावंत साहेबांच्या तोंडून जाणून घेऊया. नमस्कार सावंत साहेब. नमस्कार. मी महावीर सावंत मगरवाडी. मी कांदा पेरल्यानंतर साधारण 10 तारखेला हरीश गोरे हे आपले आल्यानंतर त्यांनी 10 तारखेला व्हिजिट केली. पूर्ण कांद्याची 7 एकर टोटल कांदा आहे. 7 एकराचं पूर्ण हरी गोरेने व्हिजिट केली. व्हिजिट 10 तारखेला केल्यानंतर त्यांनी मला पहिली फवारणी टॉनिकची दिली. ते टॉनिक काय दिलं, शेत दिलं, बायो दिलं आणि स्टिमरीज दिलं. साधारण अर्ध्या बॅलरला एक अर्धा लिटर दोन्ही अर्धा लिटर वापरायचं आहे आणि 100 मिली त्यांचं बायो 999चं एक स्टिकर आहे, ती एक 100 मिली बॅलरला टाकलेलं आहे. पहिली आम्ही फवारणी केली. फवारणी केल्यानंतर रिझल्ट असला जबरदस्त आला ना. पहिला साधारण कांदा मातीतून नॉर्मल 10 तारखेला उगवला होता. ओके. तर ती 10 तारखेला उगवल्यानंतर ती तुम्ही दिल्यानंतर बायो शेत आणि स्टेमरेज तर तुम्हाला सांगतो एक 4 दिवसात साधारण 1 ते 1.5 इंचानं वाढ झाली आणि चांगल्या प्रकारची एक लेवलनं वाढ झाली. त्याच्यामुळं ती फवारल्यानंतर तुम्ही परत दुसऱ्यांदा औषध दिलं, गोल दिलं, तणनाशकाचं दिलं. तणनाशक दिल्यानंतर तणनाशक असं पहिल्यांदा पूर्ण रानात होतं आणि नंतर असं पूर्ण गोल मारल्यानंतर अशा अवस्थेत कांदा झालेला आहे. ती झाल्यानंतर खालनं एक साधारण व्यायाम म्हणून एक औषध आहे लिक्विड, ते व्यायाम म्हणून त्यांनी बी एक सोडायला सांगितलं होतं सॅम्पल म्हणून एक 3 एकराला. ते 3 एकराला ह्याच प्लॉटला आपण व्यायाम म्हणून औषध पडलेलं आहे आणि अशा पद्धतीचा ही कांदा असा 7 एकराचा झालेला आहे. तुम्ही आता सगळे बघू शकता हरीश गोरे यांनी दिलेल्या आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली 10 तारखेपासून त्यांचं मार्गदर्शन चालू आहे. आज जवळपास 19 तारीख आहे. 9 दिवसात एवढ्या क्वालिटीचा कांदा हरीश गोरेच्या माध्यमातून आपण आणलेला आहे. मला एक सर्व जरा विचारायचं आहे, आपण व्यायाम सोडलं, व्यायाम सोडून 4 ते 5 दिवस कांदा उगवून येत असताना व्यायाम दिला. व्यायामचा तुम्हाला काय रिझल्ट वाटला? व्यायामचा रिझल्ट म्हणजे काय झाला, व्यायामची जमिनीच्या लेवलला जी होतं ती फास्ट ग्रोथ फास्ट करायला लागलं आणि टोकदार असे कांदे त्याची वरचे जे शेंडे आहेत का अशा टोकदार पद्धतीने हो काय तुम्ही बघू शकता अशा आल्या आणि मुळ्यांची संख्या आणि जारव्यांची संख्या सुद्धा वाढलेली आहे. 4 ते 5 दिवसामध्ये मुळ्या सुटलेल्या आहेत. अतिशय सुंदर असं रोप उगवून झालेला आहे आणि असं कांदा आपण जसा लावतो तसा कांदा त्या पद्धतीनं आलेला आहे, उगवून आलेला आहे. हो. एकंदरीत तुम्हाला रिझल्ट कसा बरा वाटला का? रिझल्ट अतिशय चांगला आहे. आताच्या काळानुसार, आताच्या युगानुसार आता मी मार्केटला 100 कंपन्या आल्या आहेत, त्याचं काय आपल्याशी देणं घेणं नाही. हरीश गोरेच्या माध्यमातून आपण 10 तारखेला ही 7 एकराचा प्लॉट आपण ह्यांनी ताब्यात घेतला. तेव्हापासून हे रिझल्ट माझ्या हिशोबानं तर सगळ्यात बेस्ट रिझल्ट आहे. तर असं मला हरीश गोरेंना सांगायची माझी काय एवढी मी मोठा नाही, तर सगळ्या शेतकऱ्यांना हरीश गोरेच्या माध्यमातून सगळ्या शेतकरी ऊस उत्पादन असू द्या, कांदा असू द्या, टोमॅटो असू द्या, डाळिंब असू द्या, त्यांच्या माध्यमातून औषधं घ्यावं. तुमचा ऊसाचा प्लॉट पण आपण पाहतोय, तो किती एकराचा प्लॉट आहे? ते जवळपास 25 एकराचा ऊसाचा प्लॉट आहे. किती वर्ष झाला आपण त्यांना ट्रीटमेंट देतोय? 5 वर्ष साधारण हरीश गोरेच्या माध्यमातून ऊसाला ट्रीटमेंट 25 एकराची 5 वर्ष झालं माझं ट्रीटमेंट चालू आहे. ओके. आपण जे सगळं ट्रीटमेंट करतोय ते सगळं योग्य प्रकारे चाललेलं आहे, अतिशय योग्य प्रकारे आहे आणि खर्च अतिशय कमी आहे. अजून फक्त नियोजन आणि वेळेत सगळ्या गोष्टी करणे गरजेचं आहे. थँक्यू.